आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। किशोर जैन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रोहा तालुक्यातील नागोठणे येथे किशोर शेठ जैन यांचा असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश। आज पक्षप्रवेश सोहळा व नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार तसेच रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे, आदितीताई तटकरे, अनिकेतभाई तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते। असंख्य कार्यकर्त्यासह किशोर यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला। प्रवाहाच्या बरोबर जाणं हाच योग्य प्रवाह आहे, हीच एक योग्य वेळ आहे, जेणेकरून या नागोठणे भागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल। अनेक कामे रखडलेली आहेत, त्या कामांना गती कसे मिळावे, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कसा होईल, या नागोठणे शहराचा याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत, असं बोलताना किशोरभाई जैन यांनी सांगितले। पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची, या रायगड नगरीची एक प्रेमाची भेट, सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी देऊन सन्मान्य मान्यवरांचं तुम्हा सगळ्यांच्या जोरदार प्रेमाच्या, अभिनंदनाच्या, कौतुकाच्या, टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी रायगडकरांच्या प्रेमाच्या वतीने सन्मान्य दादांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत करूया। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे। सन्मान्य पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सन्मान चिन्ह देऊन अर्थात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ हे चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आपल्या सन्मानच्या माध्यमातून तटकरे साहेबांच्या बद्दल झाला। यानंतर टाळ्या तुम्हा सर्व उपस्थितांच्या वतीने, रायगड वासियांच्या वतीने नक्कीच झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे नागोठणे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी गणपती बाप्पाची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान्य मान्यवरांचं स्वागत। जोरदार टाळ्या या प्रसंगी झाला पाहिजे आणि गणपती बाप्पाचे या ठिकाणी नामस्मरण करत होतो। गणपती बाप्पा आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। स्वतः नारायणराव राजेंनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे। राज्याचं प्रमुखपद भूषवलंय, विरोधी पक्षनेतेपद भूषवलंय, अनेक मंत्रिपदं भूषवली। ह्या कोकणवासियांनी त्यांना खासदार पण केलं, केंद्रीय मंत्री पण केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी कामं केली। आता त्यांनी त्याबद्दल मला तुम्हीच प्रश्न विचारताय, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही, परंतु माझी भेट झाल्यावर मी त्यांना विचारीन की बाबा का आपण असा निर्णय घेतला, कारण त्यांना जनतेने 5 वर्षाच्या करता खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि या गोष्टीला फक्त 1.5 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे। पण काय कारण आहे, खरंच ते तशा पद्धतीनं निवृत्ती घेणार आहे, काही तब्येतीचं काही कारण आहे का, आणखीन काही कारण आहे का, बऱ्याचशा आमच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्याबद्दल अफवा पण उठवल्या जातात, तर ही अफवा ते त्यांच्याशी बोलल्यावरच वस्तुस्थिती कळेल। हीच कामं करावी लागतात। मागे तटकरे साहेबांनी सांगितलं होतं या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविकांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आलो होतो। मी आता ताबडतोब आता मुंबईला चाललेलो आहे। हेही काम करायचं आहे, हेही काम करायचं आहे। शेवटी निवडणुका पण महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणून रायगडमध्ये आलो। प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणाला कुठं जायचं आहे ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल। आज तुम्ही असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, एक मोठी विकासाची नांदी नागोठणे विभागासाठी, जिल्हा परिषद मतदारसंघासाठी या निमित्ताने सुरू होईल हा विश्वास आजचा कार्यक्रम झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी जे काही शब्द दिलेत आपल्याला, खासदार सुनील शेठ तटकरे साहेबांनी जे शब्द दिलेत, आदितीताई आपल्याबद्दल चांगले उद्गार काढलेले आहेत, आपले भाई आपल्याबरोबर आहेत, एक सत्तेच्या प्रवाहात या निमित्ताने आपण जातोय। सत्तेशिवाय शहाणपण नाही आहे। एवढ्या मोठ्या नागोठण्या विभागातील लोकांनी माझ्यावरती यापूर्वी विश्वास दाखवला आहे
परंतु मी सत्ता नसल्यामुळे त्यांच्यासाठी काही करू शकत नव्हतो आणि म्हणून जवळचे कोण आपल्या तर तटकरे साहेब आपल्या हाकेच्या अंतरावर आहेत. आदिती मनमिळावू स्वभावाची आहे. त्याच्यानंतर भाई आपल्यासोबत नेहमी नागोठण्यात येत असतात. तर कुठेतरी वरची ताकद ही आपल्यासोबत पाहिजे तरच जनतेला आपण न्याय देऊ शकतो. आणि म्हणून आज जो पक्षप्रवेश झालेला आहे, बहुसंख्य नागरिकांनी, बहुसंख्य ग्रामस्थांनी, बहुसंख्य ग्रामपंचायतीने याचा स्वीकार केलेला आहे आणि राष्ट्रवादीचे जे सगळे प्रमुख मंडळी आहेत या विभागातील त्यांनी आमचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे विकास हा जो हेतू आहे तो हेतू 100% सफल झालेला आहे. माझ्या आयुष्याच्या 30 वर्षाच्या काळामध्ये जे काही संघटन मी मिळवलं आहे, जे काही ताकद माझ्याकडे आहे, जे काही लोकसंपर्क आहे, याचा नक्की वापर मी या राष्ट्रवादी पक्षासाठी करीन. हा विश्वास मी दादांना दिलेला आहे, तटकरे साहेबांना दिलेला आहे आणि माझे सर्व सहकारी जे आहेत हे सुद्धा यात निष्ठेने माझ्याबरोबर आहेत. हा खरा चमत्कार आहे, कारण सहकारी सोबत असले तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून दादांनी सुद्धा 3-4 वेळा आमच्या सर्व सहकाऱ्यांचं नाव घेतलेलं आहे. पूर्ण काळजी त्यांना कार्यकर्त्यांची आहे, म्हणून पक्ष मोठा होतो आणि त्याच्यासाठीच आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला. त्याचा पाठपुरावा अतिशय चांगल्या पद्धतीने मी करू शकतो आणि खूप न्याय मोठा नागोठणे एरियाला देऊ शकतो. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपण शिवसेनेमध्ये होतात, थोडंसं कुठंतरी खंत वाटते का? नाही, खंत नक्कीच वाटते. नागोठणे परिसरामध्ये शिवसेना मी रुजवलेली, शिवसेना मी मोठी केली, शिवसेनेला सत्तेत नेलं. ह्या सगळ्या गोष्टी मी गेल्या 30 वर्षामध्ये केलेल्या आहेत. अनेक ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या, अनेक ठिकाणी सदस्य जिंकले. नागोठण्यासारखी ग्रामपंचायत ज्या वेळेला आम्ही वेगळे पडलो आणि उबाठाच्या नावावरती लढवली आणि वेगळे पडूनसुद्धा आम्ही 17पैकी 16 सीटा आणल्या. जनतेने माझ्या शब्दावरती, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून तेवढं मतदान दिलं. पण शेवटी जनतेला माहिती आहे की किशोरजी जे निर्णय घेतात ते आमच्या हिताचे आहेत, म्हणून त्यांनी एक हाती आम्हाला या प्रवेशाचं आमचं स्वागत केलं. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.